नाणेफेक तुमच्या हस्ते करायची या. सोनम चव्हाण आणि दर्शना पवार या अंपायर म्हणून राहणार आहेत, त्याच्यामुळे नाणेफेक आम्ही सायली ताईच्या हस्ते करणार आहोत. या या मैदानात या. बोलवलं बोलवलं बोलवलं. चार ओव्हर बाद झाले. सायलीला बोलवलंय, सायलीला सायलीला बोलवलंय, सायलीला बोलवलंय. सायली मुन्नाची मिस्टेक. हो चला, दोन्ही टीम रांगेत उभे राहा, शिस्त पाळा. ओम साई स्पोर्ट्स ची हा टॉस आता इथे होणार आहे. या खाली पडू दे. काय प्रॉब्लेम. बॉल पाहिला, छापा आणि काल खाली आणि उदय सामंत हिने बोलले टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. मॅचचं खास वैशिष्ट्य की आमच्या या दोन्ही भगिनी ज्या स्कोरिंग करत असतात त्या दोन्ही आता इथे पंच म्हणून काम करणार आहेत. चला, ओमसाई स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण स्वस्त आहे. आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की दर्शना पवार आणि सोनम चव्हाण ह्या रेग्युलर अंपायरिंग करतात. दिवाकर मयेकर अप्रतिम विकेट कीपर आहेत स्वतः. इथे विकेट किपिंगची जबाबदारी ते सांभाळतील आणि क्षेत्ररक्षण सजवत आहेत. छत्रपती एंड कडनं सामना सुरू होणार आहे. मला वाटतं उमेश शेंडगे पहिले षटक टाकतील. तिथे दर्शना पवार आहेत आणि लेग अंपायर सोनम आहे. सायली देसाई यांच्या हस्ते नाणेफेक झाली आणि आता सामन्याला सुरुवात होते. ओपनिंग सलामीची जोडी कोण येते त्याची आम्ही आता वाट बघतोय. सलामीला आपण बघतोय रत्ननगरीचे प्रथम नागरिक राहुल पंडित आणि त्यांच्याबरोबर अमित बने.
स्ट्राईकवर आहेत अमित बने, नॉन स्ट्राईक एंडला आहेत नगराध्यक्ष राहुल पंडित. आणि आपण बघतोय ओम साई स्पोर्ट्स 2017 पर्व 4 सीझन 4 त्यातला हा मस्त प्रदर्शनीय सामना. हिअर वी गो. उमेश शेंडगे राईट आर्म ओव्हर द विकेट. छत्रपती एंडकडनं सामना करतील अमित बने. पंच आहेत दर्शना पवार. लेग अंपायर आहेत सोनम चव्हाण. मला वाटतं कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक कांबळे जोडले गेले असतील, कुणाल दाते असतील, मनोज बेलेकर असतील. आता तुम्हाला पण कॉमेंट्री करायची सर, हे पण लक्षात ठेवा. गोलंदाज गोलंदाज उमेश शेंडगे. उमेश शेंडगेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू सुसाटवरचा वेग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पहिला चौकार. अमित यांच्या बॅटमधून निघालेला एक सूर्यप्रकाशचा हा चौकार आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला स्वतः कॅप्टन राहुल पंडित नगराध्यक्ष आहेत. हा चेंडू अतिशय सुरेख आपण पाहतोय. नगरसेवक 11 यांच्या विरोधात ओम साई स्पोर्ट्स क्लब अशी एक लढत आहे. अभि सर तुम्ही फक्त इन मध्ये नाही आहेत, इन शेट करून आहात. प्लेइंग 11च्या इन मध्ये नाही आहेत, नाही तर तुम्ही पण चेंडू अडवताल. ओ हा चेंडू आपण पाहिलाय, सुंदरचा खेळलाय हा खणखणीत असा चौकार. काय वाटतंय अभि सर तुम्हाला या प्रेक्षणीय सामन्यामध्ये ओम साई स्पोर्ट्स क्लब मात्र बहारदार कामगिरी करू शकेल की अजूनही जुनं क्रिकेट आमच्यातलं संपलेलं नाहीये, हा नगरसेवक 11 दाखवते? काय वाटते तुम्हाला? गंमत सगळ्यातली अशी आहे ह्याच्यातली की नगरसेवक टीमचे कॅप्टन आहेत उदय सामंत. त्याच्यामुळे ओम साई स्पोर्ट्स संघ विचार करून खेळेल याची मला खात्री आहे. हो हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू पूर्णपणे हवेत. पा म्हणजे ज्याची आपण चर्चा केली तुझी परिस्थिती आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला, वाट पाहिली गेली. महिनाभर काम करून थकल्यामुळे ओम साई स्पोर्ट्सचे सदस्य चेंडूच्या अंगावर जाणे, कॅच घेण्याचा प्रयत्न करणे एवढे कष्ट करणार नाहीत. आणि इथून पुढे सुद्धा अजून 3 रात्र जागायचे. बरोबर. त्यामुळे 3 ते 4 रात्र आहेत, ते जागायचे आहेत. खूप मोठं काम अजून त्यांना बाकी आहे. शेवटच्या 2 दिवसामधलं काम अतिशय महत्त्वाचं असेल. त्या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू डॉट जातोय आणि पंच म्हणून आता ज्या कामकाज करत आहेत त्यामध्ये या दोन्ही व्यक्तींचं मात्र स्पेशली कौतुक जे असणार आहे. एक सोनम चव्हाण आणि दुसऱ्या ते मात्र दर्शना पवार. हो हा चेंडू मात्र शॉर्ट पिच होता आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू कव्हर केला जाईल. धावफलक एक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता स्वतः 10 धावा. आणि एमसीचे असणारे जे पंच म्हणून जे कामकाज आहेत, खूप मोठे कामकाज आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आदरणीय आमचेच नावकरी आहेत मनोज सुतार, ते आता स्वतः स्कोरिंगचं कामकाज करत आहेत. आणि महिलांना आपण किती प्राधान्य दिले क्रिकेटच्या स्पर्धेत. महिलांसाठी स्पेशली कक्ष बनवले गेले, महिलांसाठी एक स्पेशली आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर सुद्धा दिले गेलेले आहे. अगदी आमच्या प्रधान टीच्या वतीने आणि वामलुकच्या वतीने एक आकर्षक साडी सुद्धा खास महिलांसाठी. हा जो टॉस झाला या आपलेच कमिटीचे असणारे शिवभक्त, कट्टर शिवभक्त आमचे मुन्ना देसाई यांचे सौभाग्य, त्यांच्या वहिनी साहेबांच्या शुभाचे टॉस झालाय आणि मुन्नाच्या टीमने टॉस जिंकला, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि काही झालं असतं तरी टॉस मुन्नाची टीमच जिंकणार होती, हेही तुम्हाला सांगतो. नाही सर, नाणं माझ्या खिशातलं होतं म्हणून जिंकणार होती. हो हा चेंडू राहुल पंडितजींसाठीच होतं. चेंडू आपण पाहतोय डावेस्टीच्या बारे व्हाईट बॉलचा इशारा. सोनम चव्हाण ज्या आता स्वतः पंच म्हणजे कामकाज करत आहेत. टेबल टेनिसमध्ये नॅशनल लेवलला गोल्ड मेडलिस्ट हा किताब ज्यांना मिळालेला आहे सोनम चव्हाण. अजून एक वैशिष्ट्य तुम्ही जर मार्क केलं असेल तर पहिला षटक जे छत्रपती यांकडनं झालं ते बरोबर 6 चेंडूंचंच झालं, ही मोठी उपलब्धी आहे. आता या गोलंदाजाचं नाव एकदा कळतं खूप बरं होईल सर. प्रसाद गिरकर. प्रसाद गिरकर आणि प्रसाद दुसऱ्या षटकात यश मिळवतोय. प्रसाद गिरकरने आणि हिअर वी गो. उदय सामंत यांची एंट्री टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये चाललेले आहेत. सलग 4थं वर्ष ओम साई स्पोर्ट्सच्या प्रेमाखातर, आमच्या आग्रहाखातर न चुकता
उदय सामंत तिथे येऊन प्रदर्शनीय सामना खेळतात. पहा ना सर, त्यांच्या देहेष्टीकडे तुम्ही जरी थोडं जरी लक्ष टाकले गेलं तर इतकी चकाकी आहे त्या देहेष्टीवरती. पिवळा रंग जो आपण सोन्यासाठी वापरतो, जो आपण आपल्या ग्रामदैवतासाठी खंडोबाच्या दर्शनासाठी गेलो तिथे सुद्धा भंडारा उधळला जातो, तसं हे आमच्यासाठी सोनं आहे. उदयजी सामंत जे स्वतः आता फलंदाजी मार्गावरती आहेत. आणि बाउंड्री लाईनवरनं दीपक पवार यांनी मौलिक सूचना दिल्यात बॉलरला. पाहूया गोलंदाज तयार 7 आणि हा चेंडू पहा डिफेन्स केलाय. ही सायमन साहेबांची मात्र एक शैली आहे. डिफेन्स हा शब्द खूप महत्वाचा असेल की कुठं 2 पावलं मागे यायचं, कुठं आगेकूच करायची किंवा मात्र थांबायचं, कोणत्या क्षणी मात्र काय विचार मनामध्ये आल्यानंतर सगळे मित्रपरिवाराची चर्चा करत काय निर्णय घ्यायचा, ही खासियत आहे मात्र साहेबांची. जे आपण पाहतोय पहिला चेंडू डिफेन्स केलाय प्रसादचा. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू बाउन्स थोडासा जो होतोय प्ले करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पोहोचलाय आता शॉट फाईन गेला. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली. धापलेक एकाने वाढला जाईल आणि एका धावसंख्येने धापलेक पुढे जाईल, पोहोचेल. तो आता 13 धावा धापलेकवरती आहेत. इस दुनिया में ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है, यहा दिया सब कुछ उस भगवान ने. 13 धावा आहेत. हो पा चेंडूला फक्त दिशा, धाव घेण्याचा प्रयत्न. आणि 39-40 वर्षाचे असणारे सामंत साहेब सुद्धा आपला जोरदार रनिंग करतायत. हे खूप चांगलं जोडी बघा मैदानामध्ये. एक तालुक्याचे प्रथम नागरिक आणि एक रत्नागिरी शहराचे प्रथम नागरिक. एक नगराध्यक्ष, एक आमदार. एक आमदार आहेत, एक नगराध्यक्ष आहेत आणि दोघांनी या सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी खांद्यावरती जी घेतलेली आहे ती सुंदर त्या पेलवत आहेत. हो हा चेंडू पुन्हा एकदा हळुवारपणे जो टॅप केलाय, एक धाव पुन्हा एकदा घेतली जाईल आणि एका धावसंख्येत आपल्या पुढे जाईल, पोहोचेल. तो आता 15 धावा धावपालकावरती आपल्याच्या पाळीमध्ये आहेत. 15 रन, 15 धावा धावपालकावरती आहेत. धावण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धाव घेतली गेली नाही. षटक कदाचित संपला असेल. हा षटक संपलं गेले ते दुसरं. 4 षटकांचा फक्त सामना आहे सर. या 4 षटकांमध्ये कितपत धावसंख्या उभारली जाते ते मात्र पाहिजे. 15 धावा तर बनवले गेलेले पाहिल्यामध्ये आहेत. आणि उर्वरित असणाऱ्या 2 षटकामध्ये कितपत धावा बनवल्या जात आहेत ते मात्र पाहूया. वास्तविक पाहता 11 खेळाडू आहेत. 2 महिला पंच म्हणून आपण जे पाहूया. 2 भगिनी मात्र जे कामकाज करतायत. एक सोनम जे आहेत, एक दर्शना जे आहेत. त्यानंतर 2 फोटोग्राफर सुद्धा सर्व काही क्षणचित्र टिपतायत मैदानाच्या आतून. तदनंतर आमचे गोडबोले सर सुद्धा त्यांच्या गोड वाणीतून आलेल्या सर्वांचं कौतुक तर करतायत, परंतु या सामन्याकडे त्यांचं खास लक्ष लागले गेले. त्यानंतर आमचे दीपकजी पवार आजारी असताना सुद्धा जसं त्यांना कळले गेले की साहेब आता स्वतः येणार आहेत, सगळे आजार बाजूला टाकला गेला. म्हणजे आता त्यांच्या अंगाला कोणी हात लावला तर गरम चटका बसेल इतका ताप त्यांच्या अंगामध्ये आहे. परंतु तरीही हे आजार सगळे काय बाजूला करत आणि समोर गोलंदाजी करतायत ते ओमसाई स्पोर्ट्सचे अध्यक्ष पराग सावंत साहेब आहेत. ओ चेंडू हवेत असेल आणि फलंदाज बाद. राहुल पंडित बाद होऊन परत आहेत. आणि आता दुसरे नगरसेवक बाबा नागवेकर, राकेश उर्फ बाबा नागवेकर, जे पूर्वी ह्या रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष होते, ते आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये जात आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. अनेक मान्यवर अतिथी मंचावरती आलेले आहेत, पण सध्या VIP सगळे खेळत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं लक्ष जे आहे ते पूर्ण मैदानामध्ये आहे सगळ्यांचं. आणि राहुल पंडित यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतंय. आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स क्लबचे असणारे अध्यक्ष परागजी सावंत जे आहेत, लक्ष्मीकांत भाटे यातले मात्र जुने गोलंदाज आहेत आणि मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा त्यांचं खूप मोठी कामगिरी. हो या दरम्यान चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, त्या दरम्यान अगदी घेतलेली एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धाव आहे.
चेंडू साहेबांचा अडवणं जितकं सोपं नाहीये तितका प्रयत्न केला गेलाय. त्यांनी टाकलेली गुगली तुम्हाला समजू शकत नाहीये, पण 2 धावा घेतल्या गेल्यात. धापलक 2 ने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 18 धावा. 18 रन, 18 वरती धापलक या दरम्यान आपल्या जे पाहण्यामध्ये आहेत. ओ क्या बात आहे, स्टेपड करून चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय और ये 4 रन. तुम्ही नक्की मनोज जे बघितलं असाल, तुम्ही अनेक ठिकाणी कॉमेंट्री करायला जाता, कुणाला पण अनेक ठिकाणी जातो. मगाशीच आपली चर्चा सुरू होती की कुठचा चेंडू तटवायचा, कुठच्या चेंडूवरती चोरटी धाव काढायची आणि कुठचा चेंडू फटकवायचा, हे परफेक्ट नॉलेज एका परफेक्ट क्रिकेटरला आहे आणि एका परफेक्ट मॅच्युअर्ड पॉलिटिशियनला सुद्धा आहे. हो, हा चेंडू आपण पाहिलाय यावेळेस अगदी मिड विकेटला चेंडू हातातून सटकला गेलाय. त्या दरम्यान ती 1 धाव आहे. धापलक 1 ने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल. ती आता 23 धावा, 23 रन. तिसरं षटक अजूनही झाले. 23 धावा धापलकवरती आपल्या ज्या पाण्यामध्ये. पहिलं जे सत्र होतं म्हणजे पहिला सीझन 2014 मधला, त्याच्याविरुद्ध पत्रकारांविरुद्ध जी मॅच झाली होती त्याचे सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता उदय सामंत यांना. क्या बात आहे, म्हणजे खूप चांगले क्रिकेटर. आणि मगाशीच आपण चर्चा केली होती. ओ या दरम्यान ती समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय चौकार. आणि या दरम्यान धापलक धावसंख्या आपण पाहतोय ती 27 धावा आहेत. आणि पहा एक रेकॉर्ड या 27 अंकाचं की वय वर्ष 27 असताना महाराष्ट्रातला पहिला तरुण आमदार जर कोण असेल तर त्याचं नाव आहे उदयजित सामंत. बरोबर, 27 धावा आहेत आणि वय वर्ष 27 असताना महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण आमदार म्हणून ज्यांनी कामकाज केले त्यांचं नाव आहे उदयजित सामंत. हे स्वतः आता फलंदाजी मार्गावरती असतील. 3 षटकं संपले गेलेत. खूप मोठी कामगिरी करावी लागेल, केली जाते. बहरलाय खेळ सर, नाही का? खेळ बहरला जातोय, खेळ हा वाढला जातोय. तर याची प्रगती होताना आपल्या पायांमध्ये. खेळ का भरला गेला? कारण इथं आंब्याला मोहर लागले जातात आणि गेली 16 वर्षापासून बहर या कार्यक्रमातून आमच्या तरुण आणि तरुणींना, कॉलेजचे जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांचं एक प्रकारचं व्यासपीठ गेली 16 वर्षापासून बहर या सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्याला दिले जाते. त्याचं योगदान आहे उदयजित सामंत यांना. गेंदबाज का नाम प्रसाद गिरकर दुसरं षटक टाकतो. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करते. मला तर 3 गोलंदाज वापरायचे सर का? 3 गोलंदाज 4 षटकांचा सामना. स्ट्राईकला अगदी फलंदाज स्वतः तुझी सामंत साहेब, आमदार साहेब. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. तिसरा चौकार आहे मला वाटतं हा त्यांच्या बॅट मधला. दुसरा चौकार आपण अगदी त्यांच्या बॅटमधून जो पाहिलाय. अर्थात या डावातला हा 5वा चौकार. 5 चौकार मारलेत. आम्ही त्यांनी मात्र 2 चौकार मारले गेले होते. आमदार साहेबांच्या वतीने 2 चौकार मारले गेलेत आणि बाबा यांच्या बॅटमधून आपण पाहिलंय 1 चौकार खेळला गेलाय. ओ हा चेंडू पूर्णपणे हवेत. पाव्या कोटॅम बोल्ड होतो की काय. 1 2 आणि झेल फलंदाज बाद. उदयजित सामंत या दरम्यान जी बाद होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या एका बहारदार खेळीबद्दल. माननीय आमदार आदरणीय उदयजित सामंत एक बहारदार खेळी करीत जे बाद झालेत. वैयक्तिक 14 2 चौकारच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती बाद झालेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट मध्ये स्वागत होतंय उदय सामंत यांचं. आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेले सोहेल मुकादम जे नगरसेवक आहेत रत्नागिरी नगरपालिकेचे. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय बाबाच्या बॅटमधून चेंडू खेळला मिड विकेट आणि शिवलेखच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 35 धावा धापलकवरती आपल्या ज्या पाण्यामध्ये. आणि हा चेंडू आपण पाहिलाय शरीर भेदक धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि पाहूया हो वेस्टर्न पासून चेंडू थोडासा दूर निघून गेलाय. पहिली धाव किती घाई घाई घेतली गेली आणि आता दुसरी धाव घ्यायची होती. आता थोडा आराम कर. सोहेल दुसरी धाव घ्यायला देणार नाही कारण तो स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे.
त्याच्यामुळे नक्कीच त्याला स्ट्राईक घ्यायला आवडेल. आणि स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. आता या स्ट्राईकचा कितपत फायदा घेत आहेत ते मात्र पाहू. शेवटचा चेंडू कदाचित असावा. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिडॉपच्या दिशेने खेळलाय. एक धावा असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. माग सुद्धा पाहिलं नाही आणि फलंदाज बाद आणि एक डाव निश्चितप्रमाणे आपण पाहूया संपलाय. एक डाव संपला गेलाय. 4 षटकं संपलीत. खरं तर हा 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकं ठेवलीत का? 5 षटकं ठेवली. सॉरी, मग माफी असावी. सर हा गेम प्लॅन आहे का? म्हणजे 4 षटकं सांगायची होती, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद करायचा होता, त्याच्यानंतर मुन्नाला बॅट्सिंगला पाठवायचं होतं, असं काही ठरलं होतं का? नाही, परत नाही. निर्णय 4 आलेला ओव्हर आहे. आहेत. 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हर आहेत. क्या 4 बात आहे मुन्ना सर. 4 ओव्हर आहेत. पाठीमागून एकदा सगळी सेना टॉस करताना 4 ओव्हर सांगितलेले आहेत. काय साहेब, सर असं नसतं साहेब. एक बार हमने बोल दिया बात खतम. बस ही सर बोलावे तसे चालावे त्याची वंदवी पावले, हे साहेबांचं मात्र खासियत आहे. सर दीपक गोडबोले सर, अभि सर एक गोष्ट होणार आहे घरी गेल्यावर. आज मुन्ना सर आणि आमच्या वहिनी बातचीत होणार आहे की काय तुम्ही बॅटिंगला गेली, मला बॅटिंग पाहिजे होती तुमची. म्हणजे मुन्नाची जी काही तळमळ आपण पाहिली, म्हणजे सामंत साहेबांना ते वारंवार म्हणत होता, सर आज माझे सौभाग्य झालेले, मला बॅटिंग करायची सर, 1 षटक वाढवा. साहेबांना सांगितलं अजिबात नाही. 4 म्हणजे 4. ऍक्च्युली पहिल्या दिवशी एक प्रदर्शनीय सामना इथे झाला. त्यावेळेला मुन्ना एका टीम मधनं खेळला होता आणि त्याची फलंदाजी आम्ही बघितली होती. त्यामुळे साहेबांनी योग्य निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही. पण सर मागाशी मी वाक्य सांगितले, वेळ बदलत राहते. पहिल्या दिवशी वहिनी होत्या का? नव्हत्या. आज सर आज 6 चेंडू 6 पण षटकार पाहायला मिळाले असते. आमचे मुन्ना म्हणजे विराट नाही, हे लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षण सजतंय समोर. नगरसेवक 11 संघाचं जे लीड करतायत, ज्यांचे कॅप्टन आहेत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत. टार्गेट किती? टार्गेट आपण पाहूया. टार्गेट असेल 38 धावा. आणि सलामीचे बल्लेबाज राहुल सुर्वे आणि पराग सावंत ही दोन्ही जोडी मैदानामध्ये जाते आणि दोघेही चांगले खेळाडू आहेत. राहुल सुर्वे आणि पराग सावंत. पराग सावंत ओमसाई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे राहुल सुर्वे आता जो पोचले गेलेत. पाहूया स्ट्राईकला फलंदाज स्वतः पराग सावंत अध्यक्ष जे असणार आहेत आणि नॉन ट्रॅकला आपण पाहतोय, नॉन ट्रॅकला असेल तर राहुल सुर्वे. 38 धावा बनवायचे. या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्ह मॅचेचा आनंद घेत आहेत. धन्यवाद tenniscricket.in म्हणजे महेंद्र खिलारी, खास अगदी कॅलिफोर्निया USA वरून अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी हा 38 बनवायचे आहेत. या क्रिकेटचा आनंद घेताना म्हणजे आता प्रेक्षणीय सामन्याचा सुद्धा त्यांच्याकडून जो आनंद घेतला जातोय आणि त्यांच्या वतीने सुद्धा खास करून अगदी लागोपाठ 3दा आमदारकी पद ज्यांना मिळालेलं आहे. शिवसेनेचे आमदार आदरणीय उदयजी सामंत साहेबांना या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी महेंद्र खिलारी खास कॅलिफोर्नियावरून देत आहेत सामंत साहेबांना. आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय एक सूर्यप्रकाशची घेतलेली एक सिंगल आहे. धाबलेक वाढेल. धाबलेका झाली सुरुवात आहे. 1 धाव धाबलेक आपण जे पाहतोय. आणि या दरम्यान चेंडू खेळलाय मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. 2 आमचे मित्र इथे दाखल झालेत, संजय यादव आणि बाप्पा यादव. आणि मला सांगायला आवडेल की विजय यादव 11 लांजा या नावाने आपल्याकडे एंट्री आहे
आणि विजय यादव चॅलेंजर्स लांजा ही त्यांची टीम आहे. उद्या त्यांचा सामना आहे आणि या संघातून बेंगलोरचे प्लेयर्स खेळणार आहेत. खूप चांगली टीम आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुंदर एक धाव घेतली जाईल आणि धावफलक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल ती 6 धावा. धावफलकावरती या दरम्यान आपल्या पाण्यामध्ये मला वाटतं लांजेचे असणारे यादव साहेब यादव साहेबांच्या संघामध्ये तो सुशांत जाधव सुद्धा खूप वेळा अजून खेळण्यासाठी या परिसरामध्ये आलेला आहे. आपण पाहतोय प्रागजी सावंत जबाबदारी पार पाडतं की बघूया. चेंडू मात्र फ्लिक केलाय फाईन लेगला. एक चांगल्या प्रकारचे क्रिकेटर आहेत पराग सावंत. त्या दरम्यान 2 धावा घेते गेल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता साच बाज और ये ताज ओ पडझड पाय घसरला गेलाय. मुन्ना देसाई मुन्नाचा पाय घसरला आणि इकडे वहिनींचा श्वास थांबला होता. मनातल्या मनात आणि ब्ल्यूटूथ चाले दोघांचं मनातल्या मनात ते म्हणले असेल लागले तर नाही ना. ओ हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू डॉट. धावफलक धावसंख्या अगदी स्थिर आहे. धावफलक धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला आहेत 9 रन 9 धावा धावफलकावरती आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय लांगो दिशेने चेंडू आहे. 1 धाव असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या दरम्यान पराग सावंत करतोय आणि पहा दुसरी धाव सुद्धा आरामशीररित्या पळून पूर्ण केली गेली. ह्या 2 धावा आहेत. पहिलं षटक या दरम्यान संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओम साई स्पोर्ट्स क्लब बिन बाद 11 धावा या दरम्यान ज्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय चर्चा आपण आदरणीय आमचे उदयजी सामंत आमदार साहेबांच्या वतीने जे करत होतो की ज्या व्यक्तीला लागोपाठ 3 वेळेस आमदारी पद मिळालेले, ज्या व्यक्तीला पहिल्यांदा या रत्नागिरीमध्ये लाल दिव्याची गाडी मिळालेली, शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून एक किताब त्यांच्याकडे जो आहे, पण फक्त आमदारकी म्हणूनच प्रसिद्ध असणारे हे व्यक्तिमत्व नाहीये, तर रत्नागिरी शहरामध्ये सांस्कृतिक क्षेत्राला एका उंचीवरती नेऊन ठेवणारे हे उदयजी सामंत आपल्याला जे पाहायला मिळतात की कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रशांत साळुंखे जे नगरसेवक आहेत आमच्या ओमसाई स्पोर्ट्सचे सहभाग गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण सुरू केले गेले. 1 धावे धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 12 धावा आपल्या ज्या पाण्यामध्ये पहा अगदी कुठल्याही व्यक्तीकडून 1 रुपया सुद्धा न घेता एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दर्जेदार कार्यक्रम जे या मैदानावरती या परिसरामध्ये अगदी बऱ्याच वेळा घेताना आपण पाहिलेले आहेत. 2 वेळास मराठीबाणा कार्यक्रम आपण पाहिला साहेबांच्या रूपाने. हो हा चेंडू पुढे सरसात खेळला गेलाय. चेंडू पोचला गेलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू अगदी अडवलाय. गुड स्टॉप. 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येने धावफलक 14 धावा धावफलक होती. पहा ना नगराध्यक्ष साहेबांनी एका हातात चेंडू अडवला गेलाय. म्हणजे असं पलीकडे एखादी माशी यावी आणि तिला एका मुठीत पकडावं असा चेंडू अडवला गेलाय. थेट जनतेत निवडून आलेत आणि हेच ना सर कुठलंही काम घ्यावं आणि सहज पार पाडावं. हो फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आउटफील्ड तेज आणि चेंडू सीमारच्या बाहेर फरार. चौकार 4 रन. काय डेड बॉल दिलाय. डेड बॉल दिलाय वाचलाय. चेंडू सीमारच्या बाहेर जरी गेला असेल परंतु बेल्स पडल्या होत्या. तसं वास्तविक पाहता बेल्स जर म्हणजे गोलंदाजी करत असताना त्याच्या कुठलाही शरीराचा भाग लागला बेल्स पडली तो नो बॉल असतो. परंतु नगरसेवक आणि उदयजी सामंत संघ यांचा संघ खेळतोय त्यांना ती गोष्ट माफ आहे. आणि हा चेंडू शरीर पदक. हा चेंडू सुरेख पहा अगोदर डेड बॉल दिला गेला होता म्हणजे ते 4 धावा आपण ज्या ग्राह्य धरले होते तिथे आता ग्राह्य धरले जाणार नाही. 14 वरती धावफलक स्थिर आहे. 38 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. 14 धावा तर बनवले गेलेत म्हणजे अजून बनवायचे त्या तब्बल 24 धावा. आणि चेंडू आपण जर पाहिले तर शिल्लक आहेत 15 चेंडू आणि
24 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. ओ या दरम्यान आपण पाहतोय खुलबट्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू अडवला जाईल. अडवलाय क्षेत्ररक्षण लाजवाब. क्षेत्ररक्षण लाजवाब याचं कारण परेश सावंत तिथे फिल्डिंग करतायत आणि मीरावरचा आमचा हा मित्र अप्रतिम गोलंदाजी करतो आणि एक अतिशय चांगला नावाजलेला क्रिकेटर. चांगले ऑल मीरा या संघाकडनं तो खेळायचा आणि ज्याच्या विरोधात मला अनेकदा क्रिकेट खेळायला मिळालं. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय हो पायाच्या साडे चेंडू पहा एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत. नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवक एक शब्द राहा बरं झाले साहेब वाचवलं तुम्ही मला नाही हा चौकारच होता. एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 24 धावा सॉरी 22 धावा अजूनही बनवायचे. 13 चेंडू 22 अजूनही दरम्यान बनवायचे आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत प्रशांत नगरसेवक आहेत. आणि यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू सरळ फ्लिक केलाय मिड विकेटला. झेल तर होऊ शकला नाहीये परंतु चेंडू अडवला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असेल त्या दरम्यान घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धावासंख्या धाबाला पुढे जाईल पोहोचेल तो आता 18 धावा आहेत. म्हणजे 12 चेंडूत 18 झाल्यात. 12 चेंडूत 20 बनवायच्या आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 चांगले गोलंदाज नगरसेवक टीमकडे आहेत. त्याच्यामध्ये एक सोहेल मुकादम आणि दुसरे परेश सावंत उदय सामंत. आता कोणी 2 षटकं उरलेली टाकणार आहे. नाही मला असं वाटलं की मुन्ना देसाईंना गोलंदाजी देतील म्हणजे फलंदाजी नाही दिली पण गोलंदाजी देतील असं वाटलं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे आता एवढे तगडे गोलंदाज असल्यामुळे मुन्नाचे आता चेंडू देतील की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. भक्कम आधारस्तंभ ओम साई स्पोर्ट्सचे चंदन खानविलकर हे मैदानात जात आहेत आणि चंदन खानविलकर यांनी जर षटकार मारला रोख रक्कम 5,000 त्यांना अमरेश सावंत यांच्याकडनं. चंदन खानविलकर यांनी जर षटकार मारला तर अमरेश सावंत यांच्याकडनं 5,000 रुपये रोख. सर माझ्या देहेष्टीवर जाऊ नका. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता माझा फिटनेस चांगला नाहीये मी पर आता बारीक दिसतोय माझ्याकडून षटकार जाणार नाही. पण क्रिकेटमध्ये सर किती मोठा देह असू द्या किंवा किती छोटा असू द्या क्रिकेटमध्ये वय लागत नाही. क्रिकेटमध्ये जात धर्म चालत नाही रंगरूप चालत नाही. फिटनेस आणि पहा शाहो पडझड समर्थकांमध्ये चर्चा आहे षटकार नाही पण चौकार झाला 5 नाही 2.5 तरी द्या. हो सर ते जाऊ द्या पण चेंडू इतका जोरदार मारलाय बॉल बरोबर ते पडले गेलेत. या चौकाराने आपल्या वाढेल. संघाची धावसंख्या आहे 22 धावा अजून 16 बनवायच्या आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. राहुल पंडित नगराध्यक्ष स्वतः गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि हा चेंडू डॉट 10 चेंडू आणि 16 धावा. अतिशय अप्रतिम यष्टीरक्षण करतात ते नगरसेवक निमेश नायर जे पाणी सभापती आहेत. आणि एक सूचना फक्त लोकांना जे लोक बाउंड्री लाईनच्या बाहेरून मॅच बघतात त्यांच्यासाठी डिझेलची गाडी फिरते त्या डिझेलच्या गाडीला फक्त जरा वाट करून द्या प्लीज. आणि या दरम्यान एक सिंगल घेतली गेली. धाबलक एकने वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती पुढे पोहोचेल आता 23 धावा आहेत. बरोबर चेंडू शिल्लक राहिलेत आता 9 आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 15 धावा. 9 चेंडू आणि 15 खूप मोठी जबाबदारी पार पाडायची. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय राहुल सुर्वे. गोलंदाज राहुल पंडित. राहुल विरुद्ध राहुल आणि राहुलने राहुलवरती आक्रमण केलंय त्यावेळेस 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता स्वतः चंदन सर आता फलंदाजी मार्गावरती आहेत. चंदन सर काय करामत करतायत. खूप मोठी कामगिरी करायची चंदन सरांना. अटॅकिंग फील्ड स्वतः उदय सामंत. आणि यावेळेस अगदी स्टेपआउट करून चेंडू खेळलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरती आहे त्या दरम्यान चेंडू कव्हर केला जाईल. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येत धाबलक पुढे पोहोचेल तो आता 26 धावा अजून बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू 12. चंदन खानविलकरांसाठी चेअरअप आहे. अजूनही षटकाराची संधी आहे त्यांना. पव्या त्यांनी ठरवले सर 5,000 नाही आले तरी चालेल पण सामना जिंकायचा. आणि या दरम्यान अगदी हळुवारपणे चेंडू जो टॅप केलाय. ओ चेंडू फेकलाय.
चेंडू डायरेक्ट हिट आणि ओव्हरथ्रोच्या धावा तर मला घेतल्या गेल्या नाहीत. ओव्हरथ्रोच्या धावाच घेतल्या नाही सर. कदाचित विसरलेत. माणूस हा विसरवणारा प्राणी आहे, विसरू शकतो. विसरले गेलेत. त्या दरम्यान एकच धाव आहे. धाबलेक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. 27 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 11 धावा. तीनही षटकांचा विचार केला तर तीनही षटकांमध्ये म्हणजे पहिल्या डावात 3 षटकांचा, दुसऱ्या डावात 3 षटकांचा, ह्या 27 धावा होते. पण इथे विचार केला तर इथे एक बाद 27 आहे, सॉरी बिनबाद आहे. एक फलंदाज रिटायर झालेले आहेत आणि इथे 2 बाद 27 धावा होते. 6 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडूत 11 धावा करायच्यात. आणि उदय सामंत त्यांचा गेम प्लॅन बघा की जो सगळ्यात चांगला बॉलर आहे परेश सावंत हा शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. आणि प्राइज म्हणतो त्यांच्याच वतीने का प्राइज 5,000 रुपये. 5,000 रुपये चंदन खानविलकरांवरती आहेच आणि परेश सावंत यांनी विकेट काढली तर दीपक पवारांकडनं 1,000 रुपये आहेत. हो, हा चेंडू आपण पाहतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतो की पाहूया. नकार. सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे निमेश नायर यांची, कारण नॅचरल एक कट आहे म्हणजे ज्याला आपण नॅचरल आउटस्विंग आउटस्विंग असं म्हणता येणार नाही. थोडा बोटं रोल करतात त्या चेंडूवरती. अनेकदा त्यांच्याबरोबर मी खेळलोय आणि एक मस्त कट होतो त्यांचा चेंडू एसटीच्या बाहेरच्या बाजूला. सोपं नसतं त्यांना खेळणं, पण त्यांचा बॉल ज्या स्पीडला येतो त्याच्यासाठी पाठीमागे एक निष्णात विकेट किपर लागतो. म्हणून खरी कसोटी लागणार आहे ती निमेश नायर यांची. अतिशय चांगली गोलंदाजी परेश सावंत करतो, खूप चांगला गोलंदाज आहे. आणि पाना लागोबच्चे दोन्ही चेंडू तर डॉट टाकले गेलेत. आता उर्वरित फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि क्लीन बोल्ट. इट्ट्या गोल. 1,000 रुपये तयार ठेवा दीपक पवार. 1,000 रुपये जमा करा. सर कॅशलेस व्यवहार आहे पण आता आम्ही चेक स्वीकारतो, काही प्रॉब्लेम नाही. स्वाईप कार्ड आमच्याकडे आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन ट्रान्सफर आम्हाला चालते. नेट बँकिंग आमच्याकडे अवेलेबल आहे. ओम साई स्पोर्ट्सचा अकाउंट आहे, नो प्रॉब्लेम. आता या प्रत्येक प्रकारामध्ये 1,000 घ्यायचे की कसं करायचं आता काय दीपक पवार उपाध्यक्ष आहेत, ते ठरवतील. ओके. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3, बनवायचे 11 धावा. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाऊन ते पोहोचलाय. काय नाही सर, इथं काय आलं पाहिजे माहिती आहे, 3 चेंडूत 11 बनवायचे ना, एखादा चौकार इथे येणं गरजेचं आहे. म्हणजे सामन्याची रंगत अजून वाढेल. आपल्याला षटकाराची गरज नाहीये, आपल्याला इथे चौकार सगळ्यात गरजेचा असेल. नवीन फलंदाज उमेशजी शेंडगे नवीन अगदी फलंदाज पोहोचले गेलेत. पाहूया परेश टू उमेश. आणि हा चेंडू सुरेख बॅकफुटला सारखा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट टाकला गेलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू अक्षरशः डॉट. त्यात एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. अभि सर टॉस याच्यानंतरचा. हो, हा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या जो खेळला गेलाय. 1 धावे 1 चेंडू दा. अभि सर आपण काय करू, हा सामना संपला की या दोन्ही टीम्स आणि संपूर्ण असणारे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार साहेब या सगळ्यांच्या उपस्थित आपण टॉस घेऊया याच्यानंतरच्या सामन्याचं. नक्कीच. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. गोलंदाज तयार आहे, उजव्या हाताने मारा करेल आणि तेज तर्रार अगदी चेंडू टाकला गेलाय. आणि नगरसेवक 11 जरा टाळ्या होऊ दे जोरदार या सगळ्या ओम साई स्पोर्ट्स आणि नगरसेवक सगळ्यांनी प्लीज जरा टाळ्या वाजवा. सर तिथेच थांबवले टोटल. सर टॉस करताना टीमचं नाव होतं नगरसेवक. टीम आता जिंकलेली. आता आमदार 11 संघ जिंकलेला आहे. आमदार 11 संघ जिंकलेले आहेत. हो नक्कीच, आमदार 11 संघ जिंकलेला आहे. टॉस करताना नगरसेवक 11 होता. दोन्हीपैकी कोणताही जिंकला असतं तरी आमदार 11 जिंकला असतं. हो, पण आपण ते नाव कॉमन ठेवलं होतं. मी विनंती करतो प्लीज आपण विकेटवर थांबूया, टॉस करून घेऊया पुढच्या सामन्याचा. सगळे असताना टॉस करून घेऊया. चला दोन्ही संघाचे कॅप्टन सगळे दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी फाईट क्लब. टॉस साठी सगळ्यांनी प्लीज. आणि नेक्स्ट 2 कॅप्टन्स प्लीज कम इन द ग्राउंड. तिरुपती सावर्डे आणि फाईट क्लब चला टॉस साठी चला. तुझी मॅच आहे. मॅच कोणाची आहे? होय सईद भाई, मॅच कोणाची आहे? फाईट क्लब आणि नेवरे. कॅप्टन फाईट क्लब, कॅप्टन महालक्ष्मी.
आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपल्याला द्यायचा आहे सर.